हे बारामती पॅटर्न काय आहे किंवा ॲग्रो डेव्हलपमेंटमध्ये एक वेगळ्या दिशेने बारामतीने काय प्रगती केली आहे आणि हे आमच्या रिअल इस्टेट सेक्टरला आम्ही कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकू, जी दिशा आणि वाटचाल असते ती कशा पद्धतीने विचार केला जातो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं याचं एक प्रत्यक्ष आपण साईटवरती जाऊन प्रत्यक्ष त्यांच्या रिसर्च सेंटरला जाऊन व्हिजिट दिली तर एक प्रकारचं त्यांचं विजन आपण एनलार्ज करू शकू. खरं तर तुम्ही आहात म्हणजे अख्खा महाराष्ट्र आहे. हे अख्खा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आहात म्हणजे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात डेव्हलपमेंट होईल. काय मगरपट्ट्यामध्ये जे काही आपण जे करताना आमच्याकडनं काही जे होत नाही दादासाहेब की काय असं आहे की आपण काय केलं होतं, पाहिजे. तुम्हाला एक सांगतो मी की तो जो प्रकल्प आहे ना तो थोडासा कॉपरेटिव्ह पद्धतीचा आहे. तिथं सगळ्यात मोठी गोष्ट जी करावी लागते 2-3 गोष्टी करावी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे ट्रान्सपरन्सी. तुमची ट्रान्सपरन्सी असणं, कायद्याच्या डिस्क्रिप्शननं घेणं जर केलं तर ते होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी होती की कुठलाही डेव्हलपर, मी सुद्धा त्याला अपवाद नाही, पैसे कमवण्यासाठी करतो. ते करताना आम्ही ठेवलं पैशापेक्षा संपत्ती क्रिएट करायचा उद्दिष्ट ठेवला होता. कारण there is difference between money and property. आणि कित्येक वेळा फुकट कामं होतात. लोक म्हणतात अरे क्रेडाईमध्ये काय मरायचं. अरे कुठलं मरतोयस तू. क्रेडाई तुला चांगलं जगवतं आहे, तुझा नफा करून देत आहे. क्रेडाईमुळे तुझ्या मोठ्या IAS ऑफिसरची ओळखी होतात. तुला मगरसारख्या महान व्यक्तीसोबत गाडीत बसून यायला मिळतं. 2 तास येता जाता प्रबोधन होतं. क्रेडाई तुम्हाला चांगल्या प्रकारे घडवतं. मग मार्केटिंग असेल किंवा PR असेल, पैसा कसा वाचो, कसा कमो,
आणि कसा लिगली टॅक्स कमी भरून वाग, हे सुद्धा क्रेडाय शिकवतं. क्रेडायसारखं दुसरं युनिव्हर्सिटी नाही, ते क्लासरूम नाही, काहीही नाही आहे. शिक्षणासाठी क्रीडा व्यतिरिक्त काही नाही. म्हणूनच आमचा श्वास रोज सकाळी क्रीडाने सुरू होतो, क्रीडाने संपतो. माझी बायको माझ्यावर कधी रागवत नाही. ती म्हणते तुमचं घर आहे ना, तुमची बुद्धी नाही चालवत, ते क्रीडाचे मित्रच चालवतात. एवढं आलोट प्रेम क्रीडावर करायला शिका, खूप फायदा होईल. धन्यवाद, धन्यवाद शांतीलालजी. बेसिकली नॅटकॉन कशासाठी आहे की इंटरनॅशनल एक्सपोजरसाठी. आणि इंटरनॅशनल एक्सपोजरला तुम्ही ज्यावेळेस परदेशात जाऊन घेता त्यावेळेस खर्च येतो, थोडी कॉस्ट येते, सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही त्या वातावरणात जाऊन एकत्रित बसून त्याच्यावर विचारमंथन करता. हा FDA नावाचा प्रकार आम्हाला नॅटकॉनमुळेच कळाला, कानावर आला. तो आपल्याकडे त्यावेळेस रुजलाच नव्हता आणि आज कितीतरी लोकांना Tier 1 सिटीजमध्ये FDAचा उपयोग घेऊन येत आला. जर रिस्पेक्टफुल बिझनेस करायचं असेल तर रेरा पाहिजे. रेरा येणार कारण रेग्युलेटरी ॲक्ट सगळ्यांना आलेला आहे. फार्मास्युटिकल्सला आला आहे, तुमच्या टेलिकॉमला आला आहे. कारण जोपर्यंत रेग्युलेटरी ॲक्ट येत नाही तोपर्यंत ती इंडस्ट्री ग्रो होत नाही. हा जगाचा नियम आहे. जब इस दिल नाता ये शरारत होगी मेरे महबूब, तेरे सनम से डरते अगर वाद समा हो तेरा नजर कहना सितमगर कुछ है खबर, तेरा नाम लिया सब तक ही जिया ये शमा दे परवान।